and data are changing the lives of people and businesses. नव जे तंत्रज्ञान गेल्या काही वर्षात आलंय त्या तंत्रज्ञानामुळे लोकांचं आयुष्य नाही तर बिझनेस सुद्धा बदलताना दिसतो आहे. Including those at the bottom of the pyramid. हे तंत्रज्ञान आणि या तंत्रज्ञानाचे जे फायदे आहेत ते सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि सर्वांपर्यंत जेव्हा म्हटलं जातं तेव्हा अगदी सगळ्यात शेवटच्या जो माणूस आहे जी व्यक्ती आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा आमचा उद्देश असेल. And development. Prime Minister Shastri, Prime Minister Lal Bahadur Shastri gave the slogan of Jai Jawan, Jai Kisan. पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता. जय जवान जय किसान जय विज्ञान. Prime Minister Modi has furthered that to Jai Jawan Jai Kisan Jai Vigyan and Jai Anusandhan. मोदीजींनी आता तो नारा वाढवून म्हटलंय जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय अनुसंधान. For our tech savvy youth, this will be a golden era. A corpus of 1 lakh crore rupees will be established with 50-year interest-free loan provided. टेक सॅव्ही युवा पिढीसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे कारण 1 लाख कोटीचा एक कॉर्पस फंड तयार केला जाणार आहे केंद्र सरकारच्या वतीने ज्याच्या माध्यमातून टेक सॅव्ही युवा पिढी जर काही उद्योग उभारू इच्छित असेल तर त्यांना त्यातून कर्ज लोन दिलं जाणार आहे. And low or nil interest rates. This will ज्याचा इंटरेस्ट रेट अत्यंत कमी किंवा काहीच नाही असा असेल. To scale up research and innovation significantly in sunrise domains. We need to have programs that combine the powers of our youth and technology. A new scheme will be launched for strengthening deep tech technologies for defense purposes. डीप टेक टेक्नॉलॉजी ज्याचा डिफेन्स साठी वापर होऊ शकतो अशा टेक्नॉलॉजी मध्ये युवा पिढीने काम करावं या दृष्टीने आणखी नव्या योजना आणल्या जातील. In the past 4 years, resulting in huge multiplier impact on economic growth and employment creation, the outlay for the next year is being increased by 11.1% to 11,11,111. गेल्या काही वर्षातल्या योजनांचा खूप फायदा होताना दिसतोय आणि म्हणूनच 11.1% या तंत्रज्ञान आधारित योजनांचा मध्ये असलेला पैसा वाढवला जातोय आणि तो पैसा असणारे 11,11,000 कोटी.